छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज पंढरपूर या भागामध्ये स्मार्ट मीटरचं काम चालू आहे आणि त्या स्मार्ट मीटरमुळे मात्र एका मुलीला करंट बसला होता. आपण पाहू शकतो की माझ्या पाठीमागं हे काही स्मार्ट मीटर लावलेले आहेत आणि ते स्मार्ट मीटर मात्र अवघ्या 2 ते 3 फुटावरतीच लावलेले आहेत. त्यामुळे जे काही लहान लेकरं असतात ते त्या ठिकाणी खेळतात आणि खेळता खेळता मात्र त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ते लावण्यात आलेले आणि त्यामध्ये एका मुलीला चक्क करंट देखील लागला होता. परंतु तिचं नशीब बलवंत म्हणावं की ती त्या करंट मधून देखील वाचली आणि अद्यापही मात्र तिला तो त्रास जाणवता असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी देखील सांगितलेलं आहे. मात्र हे जे काही स्मार्ट मीटर लावलेले आहेत हे खांब्यावरती ते अत्यंत खाली आणि अवघ्या 2 ते 3 फुटावरती लावले, त्यामुळे सहज लहान लेकर जे छोटे छोटे लेकर ते खेळताना त्याला हात लावू शकतात आणि त्यामुळे मोठा अनर्थ होऊ शकतो. अशी परिस्थिती या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत काही या ठिकाणचे गावकरी आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत की नेमकं त्या मुलीला करंट लागला होता, ती परिस्थिती कशी होती, नेमकं काय झालं होतं आणि त्या मुलीला कसं तुमच्या त्या मुलीला करंट बसला होता. ते स्मार्ट मीटरचा बॉक्स खाली आहे आणि ते खेळता खेळता तिला ते स्मार्ट मीटर लावून गेले. नुकतेच लावायचे काम चालू होते त्यांच्यावाले आणि ते घाईत लावून गेले ते. आणि ते एक वायर उघडं राहिलं, ते वायर त्या पट्टीला टच झालं आणि ती खेळता खेळता त्या करंट लागलं तिला आणि ती बेशुद्ध पडली आणि मग तिला आम्ही घाटी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण मला सांगा की काय स्मार्ट मीटर लावले खाली तर त्याला काहीतरी असं बंद असं बॉक्स पाहिजे किंवा जाळी निर्माण करून ठेवले पाहिजे ना? बॉक्स बिक्स काहीच नको आम्हाला, फक्त ते वर लावा किंवा त्याच्या घरी मीटर लावा. एक तर स्मार्ट मीटर नको रे आम्हाला, कारण त्याच्यामुळे खूप बिल आणि ते येत आहे. त्याच्यामुळे ते मीटरच नकोय, स्मार्ट मीटर. आजी काय सांगा, लाईट बिल जास्त वाढलंय त्यामुळे? हा, लाईट बिल वाढलं जास्तीची घरावर असल्यावर मग बरं राहत. आणि तिथं आहे ना सगळ्या लोक कचरा गोळा करते आणि ते मीटर जवळ जाळीते आणि ते मीटरला धक्का लागलं तर अचानक कोणी जर लावली काढी तर ते मीटरला आळण ना, तर मग त्याच्यामुळे लय भेग वाटत. खाली लावले हा, तर ते खाली वर लावलं गेलं पाहिजे. आणि मीटर बिल कितकं बी येतं आम्हाला, 2,500 2,000 बिल येत. पहिले किती येत? पहिलं किती होता का, 500 600 असं येत होतं. पण मी इथं राहत नाही ना, मग मला तसंच सांगावं लागत, तिकडं राह इकडं राह. नक्कीच आपण पाहिलं तर पहिले जे आहे लाईट बिलामध्ये मोठी वाढ झाली ते देखील आपल्याला पाहायला मिळते. तुमच्या घरी देखील स्मार्ट मीटर लावलेले आहे. काय परिणाम झाले त्याच्या लावल्यामुळे ना बिल जादा यायला लागलं. आणि हे स्मार्ट मीटर एक तर खांब्याच्या कमीत कमी खांब्यापासून म्हणजे 5 ते 6 फूट उंच पाहिजे, नाही तर ज्येष्ठाच्या घरावर लावायला पाहिजे ज्येष्ठाचे मीटर. बाकी आम्हाला हे स्मार्ट मीटर नकोय, पण आता लावले शासनानं, त्यांना जास्त बिल यायला लागलं. सर्वसामान्याचं जगणं तर अवघड झालं. सर्वसामान्याचं जगणं अवघड झालं. एक तर गॅस भेटा, आता नंबर येऊन गॅस भेटा, चुलीवर सरपण भेटा ना, चुलीला पेटायला सरपण नाही, कोणी सरपण घेऊन देत नाही. आता कसं खायचं? आता काय इकून चुकून काड्या गोळा करायच्या आणि खायचं, असं आहे ना. नक्कीच एकतर गॅस भेटत नाही आणि या स्मार्ट मीटरमुळं लाईट बिलामध्ये जी काही वाढ झालेली आहे त्यामुळे देखील सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. लाईट मीटर लावण्यात आलेले हे खाली लावण्यात आलेले त्यामुळे लहान मुलाच्या जीवाला धोका निर्माण होतो. हो, धोका निर्माण होतोच आहे, पण नाही का ना, त्याच्यामुळे ते आम्हाला स्मार्ट मीटर नकोच आहे शक्यत. आम्हाला पाहिजेच नाही ते आता सध्याच्या परिस्थितीमध्ये, कारण की वातावरण खूप स्ट्रिक्ट झालेलं आहे. एक तर लोकांना खायला भेटत नाही, काय नाही, गॅस टाकी भेटत नाही, लाकडं भेटत नाही चूल पेटवायला. मग गरिबांचं खूप याच्यामध्ये नुकसान होत आहे. त्यामुळे ना स्मार्ट मीटर नकोच आहे, एवढीच मागणी आमची सरकारला. 2 वाजता मुलं आम्ही सर्व घरात बसलो असता, मग ते दोन मुलं खेळत होते बाहेर. त्या मुलीचा हात त्या स्मार्ट मीटरचा टीव्हीचं जे बॉक्स आहे ना त्याला लागला. तिला ते शॉक लागला, ती तिथंच बेशुद्ध पडली. मग ती बेशुद्ध पडल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी दांड्याच्या साहाय्याने, काठीच्या साहाय्याने तिला बाजूला केलं. मग तिला ताबडतोब आम्ही घाटी रुग्णालयात नेलं, तिथं ऍडमिट केलं. ऍडमिट करून तिला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज केला. पण तिचे हातपायाला आता सध्या मुंग्या येतात.
नक्कीच आपण जर पाहिलं तर त्या स्मार्ट मीटरमुळे मात्र जे काही लाईट बिलामध्ये मोठी तफावत असल्याचं जाणवत आहे. कारण की आता बिलामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत आहे आणि ज्या ठिकाणी ते स्मार्ट मीटर लावलेले आहेत ते अवघ्या 2 ते 3 फुटावरती आहे. त्यामुळं एका मुलीला करंट देखील लावलं होतं. त्याच्या विरोधात त्या एमएससीबीच्या विरोधात त्यांनी FIR देखील दाखल केलेली आहे आणि अद्यापही मात्र एमएससीबीने कोणतेही त्यापासून बोध घेतलेला नाही. अद्यापही ते मीटर जे आहे ते अवघ्या 2 ते 3 फुटावर आहे. त्यामुळे मात्र लहान लेकरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती सध्या तरी वाळूज पंढरपूर या भागामध्ये पाहायला मिळते. संजय आहेर, एलएस मराठी, वाळूज.